सकाळी सकाळी काय पेपर घेऊन बसता हो तुम्ही? का झाले शकुंतला? का अशी रागात दिसते तू? तुमच्या लाडाच्या सुना त्यांना माहित होतं म्या नंदाला तिखट भाजी जमत नाही, म्हणून त्यांनी काय केलं माहित की आहे की त्यांनी तिखट भाजी बनवली. सगळ्याला तर खाता येतं, पण ननदबाईला तर खाताच येत नाही, म्हणून त्यांनी काटा काढला. जरासे काही बोला ना त्यांना तुम्ही. शकुंतला, तुझं का रोजच रोखाटोका राहते ग? कोणत्याही गोष्टीचा वेगळा अर्थ काढत राहते आणि पोरीला थोडी थोडी गोष्ट सांगत राहते. अशानं घरात भांडण होत राहतील की नाही? जाऊ दे, कालच्या गोष्टीला घेऊन बसलीस अशाने होते का? तुम्हाला बोलण्यात काही अर्थ नाही व. तुमचे 2 पोरं आणि तुम्ही सारख्याला वारके आहात. तुम्हाला सून प्यारी आणि त्यांना त्यांच्या बायका प्याऱ्या. तुम्हाला एवढा ना कळे ना लेक इतक्या वर्षानंतर घरामध्ये आली गड्या, अन जर असं चांगलं खायचं पिहायचं काहीतरी बनवावं त्या पोरीकडून तुम्ही नेहमी बोलत राहता हो. सून असतात मात्र अशा नसतात. मी सून होतो कोणाची तरी, पण असं कधी नंदेला केलं का सांगा की तुम्ही? हो, तुमच्या आईचा पुढं तर माझा कधी शब्द खाली जाऊ नये. तुमच्या आईनं म्हणलं उठ तर उठावं, अन बस म्हणलं तरच बसावं, एवढं पण केलंय मीनं. अन तुमच्या बहिणीला पण असं ताई ताई शिवाय मी बोलत होते. नाही की नाही, नाही की हो की नाही म्हणा की नाही. बघा, माझी लेक तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात चालते. भाऊ काय झाले, बाप काय झाला, वहिनी काय झाल्या, कोणी कोणाचं नसतंय बाप्पा. माय जिवंत हाय, मी हाव म्हणून पोरी माझी लेक इथं येतय. अन आता काय बोलू तुम्हाला तरी? तुम्ही काही बोला ना. तुमच्या त्या सुनाला तोंडाला लॉक की काय लागला की काय? बापा बापा, काय बोलते शांता तू? काय शोभते का तुला? काय बोलते ग? सासू बघितल्या असतील मात्र तुझ्यापेक्षा भानकुदळ्या कमीच असतील ग. छोट्या छोट्या गोष्टीला पकडून भांडत राहतीस. तुम्ही मला भानकुदळी सासू म्हणून संबोधित करायली हा? अगं शांता, का म्हणून टेन्शन घ्यालीस ग? का म्हणून सकाळी सकाळी कोणत्या गोष्टीवरून भांडण करायलीस ग? तुला काही कळलंय का नाही? अगं परी घरी आली अन तू तुझ्या मनाचं भांडण घरात लावायलीस. तिला राहू दे ना 4 दिवस सुखानं, आणि अगर तिनं अहेकलं असतं आता तिच्या जीवाला किती वाईट वाटलं असतं का बरं? आई उठली का तू? परी आईली वाटतंय. तमाशा करू नको सकाळी सकाळी घरामध्ये. आई तू कधी उठली? सकाळी उठावं की मला तुझ्या सोबत? अगं आताच थोड्या वेळापूर्वी उठले आणि आंघोळ केली आणि इकडे येऊन बसले बघ. बरं असं आहे का? मग बाबांना तू चहा घेतला का? घेतले ना बाई, घेतले चहा. आताच बनवलं आणि पिल्लं दोघांना आम्ही चहा. आता तू जा आणि घेऊन घे चहा. हो आई, घेतोय मी. ताई, पुरण चांगला झाला. हात लागून बघता का नरम झाला की कसा झालाय म्हणून? राहू दे, दिसायलंय मला. ते दिसूनच राहिलं. ते झालं असन पुरण, ते तसं जास्त वेळ राहेन तर ते मग नरम पडतंय. तोपर्यंत ठेवून दे तू. जाय आता तिथं. तुमचे चुरून झालंय का आता? मग तिथं पुरण भरू आणि मग करता येते, लाटता येते आणि मग करू त्याला. हो, करून झाले माझं. चुरून झालंय आता पीठ. मग छोटे छोटे हुंड्या करते आणि मग करून घेऊ. मग तिथं तूप वगैरे टाकू आणि चांगले नरम नरम चांगले पुरणपोळ्या होतात. हो ताई, टाका की तूप टाका की मग चांगले वरून ताव्यावर ठेवू पुरणपोळी आणि मग नरम नरम चांगले होतात. ते चांगले लागते पण पुरण आणि मऊ मऊ खणखणीत चांगले नरम नरम होतात. हो ताई, आणखी काय काय कामं राहिले ते सांगून द्या की. आणखी काय राहिले बाप्पा? पुरणचे तर पोळी झाले, आता ते करूच बघा आपण. पण आता ते भजे वगैरे झाले, कढी व्हायचीच आहे आणि शेवायची खीर बनवून टाकू आपण की तांदळाची? का बनवू आता सांगा की तुम्ही? परत नंदबाई रागवायची आहे आपली. काय करा बापा, त्याची ती भीतीच वाटते मला. बाईला नाराज नाही झाले पाहिजे बापा. चांगले बनवून खाऊ टाकाच आपण. भज्याची पीठ मी काढून देते, मग तू तळून दे. मी करून देते आणि तू हे तिखट वगैरे ते करून दे. मिरच्या काटून दे, आलू काटून दे, कांदे वगैरे सर्व हे भजीसाठी काटून दे आणि मी करून देते. चल बाई, मग की तिखट टुकट होऊन जाईन की काय की
आणखी ननदबाई आपल्याला रागवण, तसेही ते आणखी रात्री ते तिखटसाठी रागवलंच होतं. आणखी ते म्हणतील की मुद्दाहून ते हे बनवतात बाबा तिखट वगैरे, आणि असे तसे आणखी झगडे व्हायला नाही पाहिजे, म्हणून थोडेसे लक्ष देऊनच काम कर. ताई तुम्हीच करून द्या, कारण की मी ते तिखट वगैरे माझ्याशी काही जमत नाही. आणखी काही तिखट वगैरे झालंय माझ्या हातानं, तर आणखी रागवायच्याच वेळ नंदनबाई. आणखी हो ना, आणखी नंदनबाई उठालेच आहेत आता वरी. झोपू दे माय, झोपू दे तिला. उठन का करा लागते येईन मग आता चाय पियासाठी. वहिनी झाल्या का पुरणपोळ्या? झाले नाही हो माय, आता व्हायलेच, थोड्या वेळात होऊन जाते. ताई तुम्हाला कोणची खीर आवडते, तांदळाची करू की शेवायची, सांगा की तुम्ही. मला कोणची बी खीर आवडते, तांदळाची करा तर तांदळाची करा, नाही तर शेवायची करा, कोणची बी आवडते मला तर खीर. तुम्ही हे सांगा, आईला चहा काऊन नाही बनवून दिला? दोन दोन घरामध्ये सुना असून आईनं आपल्या हातानं चाय बनवलं. लहानवाली वहिनी नाही बनवून नाही दिलं, मोठीवाल्या वहिनी नाही दिलं का बरं? ते दोन दोन सुना राहून शानी आपल्या हातानं चाय घेते. नाही ताई, मी म्हणाल्या आई की तू जा अंगण झाडून ये, तोपर्यंत मी ठेवते चाय, असे म्हणलं तर बनवलं असते ना आपल्या हातानं चाय. तर आईनं काय म्हणलं तुम्हाला? होय हो लहान वहिनी, तुम्ही का नाही बनवून दिला? मोठ्या वहिनीला तर झाडाचं होतं म्हणून नाही बनवून दिलं, पण लहान वहिनी तर होत्या ना घरी. शिला वहिनी, हा बरोबर नाही आहे तुमचा. तुम्ही पण उद्या सासू होणार आहे, तर तुम्हाला बरोबर वाटन का? सांगा की तुम्ही. सासूला चाय बनवून द्या की तुम्ही. तेवढेच तर मागते हो माझी आई. काय मागते तुम्हाला? ते तरी तुम्हाला कमीच पडलंय का? माझी आई चायच तर मागते, की काय मागते? तुमच्या मागं पुढं बी फिरत नाही माझी आई. तुम्ही काम करता तर तुमच्या मागं येतेही का माझी आई? नाही ना. तर तुम्ही चाय सुद्धा नाही दे. अव दोन दोन सुना असल्याचे काय अर्थ हो तुमचा? वहिनी काय होत आई, छोट्या छोट्या गोष्टीला भांडून लागता अशानं? काय तुमच्या लाडी लागन आम्हाला? छोटे छोटे गोष्टी लावालावी करता, इकडच्या तिकडे 2 दिवसासाठी येता तर चांगले राहत जा ना, आणि चांगलं खायला देता, चांगला विचारता आपण की ताईला काय आवडेल काय नाही, तुमच्या पसंतीचे आम्ही प्रकार बनवतो याचे, की ताईला आवडेल तिखट झाली नाही ते तेथपर्यंत आम्ही लक्ष देतो. तरी पण काय पाहिजे हो ताई तुम्हाला एवढं? तुमच्या दिलामध्ये आम्ही मान वगैरे असं आमचे प्रेम करो, तेही आमचे खटासपणा होईल. असे थोड्या गोष्टीला भांडू लागता तुम्ही आमच्या. अरे चायचीच गोष्ट होती तर एवढे म्हणजे असे डोक्यावर घेऊन बसल्या तुम्ही नुसत्या सल्ल्या चायसाठी. काय झालंय बनून बी? अगर त्यानं घेतलं आपल्या हातून तर असे मोठे काम तर नाही केलं ना. ननद आली, तिला चांगलं झाल्या पाहिजे, चांगलं वाढू आपण खायला द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही पुरणपोळ्या हे ते भजे वगैरे कढी पापड हे ते आम्ही तळू लागलं. तर तुम्हाला तेही होत नाही, नुसते झगडा करता, छोट्या छोट्या गोष्टीसाठी झगडता आमच्यासोबत. फक्त हे चायचीच तर गोष्ट होती, असं का झालं की चाय घेतला आपल्या हातानं तर? काय झाले एवढ्या ओरडायला? तिकडपर्यंत आवाज येत आहे तुमचा. काही नाही दादा, हे असंच. नाही दादा, चायसाठी मी आली होती तर मांडते. आता वहिनी होत्या तर त्या स्वयंपाक करायला त्या, तर मी म्हटलं की मीच करून घ्यावं, चाय ठेवून द्यावं आणि आई बाबासाठी बी करून द्यावं, आणि त्याच्यासाठीच मी आली होती. दादा तुला पण पाहिजे की चाय? हो का? असं मानकी चाय आता माझ्यासाठी पण. बिस्किट आहे की नाही बाबा मागचे? नाही तर मग बाहेर आणते मी. होय ग, बिस्किट आहे का आतमध्ये? मागच्याच याच्यामध्ये आलं होतं तर बॉक्स भरून दिसला हो मला, नाही तर तसे मग मी बाहेर आणते. संपेले तर बरं, मग मी जाऊन येते, बिस्किट आणते. बरं दादा, मी मग चाय करते. तर तुला फिका आवडते की गोड तसं सांग, मग तसं मी बनवते चाय. मीना वहिनी तुम्ही चाय ठेवा, तोपर्यंत मी दादाला उठवते आपल्या बाळ्याला. बापा बापा बापा, काय र देवा, ही आमची ननद काय चुना लावते बाप्पा बोलताना. होय ताई, निघून जाऊ की राहू आता मी?
किती हुशार हाय ननद आपली. हा दादा आला की आपली बात सुधरून टाकली आणि गोड 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 बोलू लागली. किती जाळ हाय तिखट. एवढी ननद पाहिली बाई, पण याच्यासारखे ननद नाही पाहिली मा. किती हुशार चंद आहे व हे. हा बापा बापा.